होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया नववीन मन वंदू कुणाला प्रबोधनी आईला पाहावे न मन वंदित दशामुखी रावणाला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया नवीन मन वंदू कुणाला मध्या मृदुंगाला पारावे न मन वंदित बसल्या सभेला होती जावी गोड गुण गाया होती जावी गोड गुण गाया गोड गुण गाया गोड गुण गाया मन मंदिरी तुला पूजितो तू चंगलेची आई रंग भराया दावत यावे तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी मन मंदिरी तुला पूजिते तू चंगलेची आई मन मंदिरी तुला पूजिते तू चंगलेची आई रंग भराया दावत यावे तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी मन मंदिरी तुला पूजितो तू चंगलेची आई मन मंदिरी तुला पूजितो तू चंगलेची आई रंग भराया दावत यावे तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी आई तुझला पहिल्या रोळी ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः ओम ब्रह्मदेवाय नमः समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंधुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत आशीर्वाद आहे वत्सा तुझी घोर तपश्चर्या पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे हा वत्सा तुला कोणता वर हवा आहे पितामहा या समग्र ब्रह्मांडामध्ये या नरदेहास कधी मृत्यू संभवणार नाही असा मला वर द्या वत्सा ही सृष्टी मी निर्माण केली असून या सृष्टीचे देखील काही नियम आहेत त्या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही त्या पश्चात तू वेगळा वर माग ठीक आहे पितामहा या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या नरदेहाचा देव योनी मनुष्य पशु पक्षी नाग यांपासून मृत्यू संभवू नये असा मला शुभाशीर्वाद द्या वत्सा तुला मी शस्त्र देत आहे आणि हो एक मात्र लक्षात ठेव की आदिमाया तिचा पुत्र बाळ गणेश त्याच्यापासून सावध राहा तथास्तु.
समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर स्थान्य झाला. या पंचतत्वांच्या देहा मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ अमृतत्वाचं दान. या समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. दैत्यराज सिंधुरासुर अमर. सोहं गजानन नमो अधिगण सोहं गजानन 33 कोटी देवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेळ आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची गळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालवतो. नारायण नारायण. कोण भारत मुळे आपण या सिंधुरासुरासमोर मुळे कोणतं प्रयोजन केलं. नारायण नारायण. कोण दैत्यराज सिंधुरासुर. अरे बाबा मी हा त्रिभुवनात भ्रमण करीत असतो बघ. भारत मुळे मग याच त्रिभुवनात आनंदाची वार्ता. भारत मुळे माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं. आज हा नरदेह अमर झाला. भारत मुळे हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतलेस. नारायण नारायण. म्हणजे तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा जय जयकार नक्की होणार. भारत मुळे नक्की जय जयकार तर या असुरी शक्तीचाच होणार. नारद मुळे आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. यावर आपला काही उपदेश. नारायण नारायण. पण त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमेल का. नाहीतर नारायण नारायण. कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज देवराज इंद्र रंभेच्या नाद गेल्यात निघून गेलाय. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलीत मुळे आता सिंधुरासुर दैत्य या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. होणारच.
त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रजते म्हणजेच पृथ्वी आणि पाताळचे कोण भैरवेश्वर अमरावतीवर त्या देवराजाची अमरावतीचे कोण तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मनसुबा सफल करून भारत पुढे देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार सिंदुरासुराच्या या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. आता हे कथन जाऊन देवराज इंद्र ह्यांना सांगतो. म्हणूनच मी म्हणतो अंती दासील एकलाच प्राण माझे माझे म्हणून अंती दासील एकलाच प्राण माझे माझे म्हणून नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे कोणी अंती दासील एकलाच प्राण्या अंती दासील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे कोणी अंती दासील एकलाच प्राण्या अंती दासील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे कोणी. तेहतीस कोटी देवांचा राजा मी देवेंद्र महर्षी कश्यप देवी आदिती पुत्र पुरंदर माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्माने केली. माझ्या अमरावतीमध्ये रंभा मेनका उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य सुरू असते. परंतु अजूनही या इंद्र दरबारी रंभेचे नृत्य प्रारंभ झाले नाही. रंभे अगं ए रंभे रंभे या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी नाचते मी
इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाच देवी इंद्राच्या दरबारी नाच देवी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता गुणाग बाई, सांगू मी आता गुणाग बाई. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता गुणाग बाई, सांगू मी आता गुणाग बाई, सांगू. नटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले, नाच देवी इंद्राच्या दरबारी, नाच देवी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. अप्रतिम, फारच सुंदर. नारायण नारायण सोह माझे नाव इंद्रपुरी आलो, सोह माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरिलो माझा मी, माझा मी जगी विसरिलो माझा मी. नाव इंद्रपुरी आलो, माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरिलो माझा मी, माझा मी जगी विसरिलो माझा मी. सोह माझे नाव इंद्रपुरी आलो, सोह माझे नाव इंद्रपुरी आलो, जगी विसरिलो माझा मी, माझा मी जगी विसरिलो माझा मी. नारायण प्रणाम देवराज, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशीष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? नारायण नारायण, काय सांगणार देवराज, भूतलावर मोठं संकट आलंय. ब्रह्मदेवाच्या वराने
तो सिंधरासूर दैत्य मारलाय आणि तो तुमच्या अमरावतीवर येणार म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. देवर्षी आपणा तर ज्ञातच आहे, हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नाही. आपण निश्चिंत राहा, मी पाहतो त्याचा पराक्रम. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. तारही छेडिता स्वर हे गुंतले, तारही छेडिता स्वर हे गुंतले. ब्रह्मपुत्र नारदा रमणाचे निघाले, ब्रह्मपुत्र नारदा रमणाचे निघाले. स्वर हे गुंतले, तारही छेडिता स्वर हे गुंतले. ब्रह्मपुत्र नारदा रमणाचे निघाले, ब्रह्मपुत्र नारदा रमणाचे निघाले. धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. हे 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र देवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा कोणी आहेस. दैत्यराज, हे अमरावती मिळवणं एवढं साधं आणि सोपं नाही. 1 सहस्र अश्वमेध यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, हा सिंधुराचं दैत्य आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, देवराज तुझ्या छाताड्यावर पाय रोवून तुझ्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलामध्ये असेल तर ये रणांगणामध्ये, होऊन जाऊ दे रणसंग्राम. वेळ कशाला? आक्रमण आक्रमण देवेंद्र, हे काय रणांगण. माघारी जा दैत्यराज. आक्रमण देवेंद्र, आक्रमण.
सेंदुरासुरासमोर माघार घे, अन्यथा तुझा नाश शटळ. दैत्यराज, ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती आम्हा देवांची सत्ता प्रस्थापित झाली. तुम्हा दैत्यांची नाही, या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी देव श्रेष्ठ आहेत, तुमच्यासारखे दैत्य नाही. देव श्रेष्ठ आणि रामनावर वशी मेळकांसारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र. देवेंद्र हेच का तुझं श्रेष्ठत्व, हेच का तुझं देवत्व. दैत्यराज, तपोबलाच्या सहाय्याने तू डोळ्यात असून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे, सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा मृत्यू देखील होतो. असा मृत्यू आई देवराज, आज तुझ्या अमरावतीमध्ये तुझा काळ येऊन ठेपलाय आणि असेल भाऊ बशात सामर्थ्य स्वीकार रणांगण. दैत्यराज, माझा स्वाभिमान मिळतो नकोस. तुझ्यासारखे कित्येक दैत्य या अमरावतीवरती संकट बनून आले, त्यांना या देवेंद्राने या रणांगणात मारले. तिथे तुझी काय कथा. वेळ कशाला देवेंद्रा, वेळ कशाला. आज रामन, आज रामन. देवांचा राजा या सेंदुरासुराच्या महापराक्रमापुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय विजय या सेंदुरासुराचा झाला. या अमरावतीचा राजा झाला सेंदुरासुर. या सुवर्ण सिंहासनाचा सम्राट झाला सेंदुरासुर. तुझ्या नामात या हरी भजनात
कल्याणमस्तु. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि या सृष्टीमध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या वैकुंठ नगरीमध्ये येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्या तरी शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. नारायण नारायण. श्रीहरी ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य मातलाय आणि त्यानं देवराज इंद्र यांना युद्धात पराजित केलंय आणि तो तुमच्या या क्षीरसागरी येत आहे. म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधून विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी, ज्या ज्यावेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंद्रासुराचाही अंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. नारायण नारायण. परंतु श्रीहरी तो दैत्य बलाढ्य आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. मुनी, ज्या ज्या व्यक्तीने या विश्वामध्ये जन्म घेतला त्या व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे आणि हे विधिलिखित सत्य आहे. नारायण नारायण. मग ठीक आहे, येतो मी. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. तू निश्चिंत राहा, तुझी ही विश्वभ्रमंती अशीच चालू ठेव. नारायण नारायण. ठीक आहे, येतो मी. सदैव ओठी माझा सदैव ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव हे ओठी माझ्या नाव तुझे राहू दे. सदैव हे ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. सदैव ओठी माझ्या सदैव ओठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. दिली गोड मंजुळवाणी गुण तुझे गाऊ दे. शियाले सेंदुराच्या म्हणे हे साध्य होईल. रणमैदाने विष्णुदेव सांभाळा, सांभाळ तुमचा वैकुंठ. हा सिंदुराचा तुमच्या वैकुंठावर कोण करू शकतो? या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती म्हणजेच अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. हे वैकुंठपती विष्णू नारायणा, विष्णुदेव तुमचे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान करा. हीच तुम्हाला अंतिम चेतावणी. दैत्यरा सिंद्रसुरा, प्रथम तुझं या वैकुंठ नगरीमध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, हा अधर्माचा मार्ग सोड आणि सत्याने वाग. पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. नाही विष्णुदेव, ब्रह्मदेवाच्या वराने मोर झालोय. एक सॉरी तुमच्या वैकुंठावर. आज या वैकुंठामध्ये रणसंग्राम होणार. तुमच्या वैकुंठाचा स्वामी हा सेंदुरासूर होणार. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका कैसी राजे सकल सिद्धी. बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा दैत्याकडे बुद्धीचा भागच नाही आणि त्यामुळेच तुम्हा दैत्यांचा अंत होतो. माझा अंत विष्णुदेव माझा ज्ञानात असू दे. क्षण मृत्यूलाच जिंकून घेतलं. याचा मृत्यू होण्यास संभव, हा संभव अंतःकरणाला
तुमचा समीप आलाय. श्रद्धा शब्दे विश्वास हे सुदृढ निश्चय विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. विष्णू भावनेत स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात आणि त्यामुळेच विष्णू भावनेत कर्म चांगले किंवा वाईट हे द्वंद्वा पलीकडे असते. अजूनही वेळ गेली नाही. तू मला शरण आहे, मी तुला बलिदान देण्यास तयार आहे. वा वा विष्णुदेव वा. झाले का तुमच्या क्रियेचे पुराण वाचून झाले? याची गरज तुम्हाला नसून तुम्हा देवांना आहे. विष्णुदेव तुमच्या समोर तुमचा काळ उभा असता. मोठे लोक पावले तुमचे सतत विवेक बोलले. मोठे लोक पावले. अरे वारावरती संशय करून कधी वादळाचा अंत होत नसतो. पतंग जरी विरासाठी झेप घेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देते त्याचप्रमाणे तुझा देखील अंत समीपाला आहे. म्हणून तू माझ्या या वैकुंठ नगरीमध्ये आलायस. तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. अरे मग वेळ कशाला? होम सौदर्य असतं आक्रमण. या सेंद्रासुराच्या पराक्रमापुढे वळताभुई थोडी झाली. विष्णुदेव या वैकुंठाचाही स्वामी झाला सेंदुरासूर. कैलासावरी डमरू वाजे. कैलासावरी डमरू वाजे. नाद बघा घुमला हो माझा राम सदा शिव भोळा हो माझा राम सदा शिव भोळा. कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण नारायण. सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळेचे भोळे राहणार देवा. देवा उठा उठा. हे तेरा चित्रासूर तुमच्या कैलासात येत आहे.
आहे आणि दैत्यकाळ आणि सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवांचा परमभक्त आहे. परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरपरित्यतेने विरोध केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे, कारण आपलं भ्रमण कार्य असेच सुरू आहे. जाऊया आपण. नारायण नारायण ठीक आहे. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेला देवा आवडते बेला देवा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेला देवा महादेवांचा कैलास पर्वत कैलास पर्वत साम सदाशिव या सिंधुरात दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. दैत्यराज प्रथम या कैलास पर्वतावर स्वागत आहे. भोलेनाथ, हा सिंधुरास दैत्य आपल्या समोर अपेक्षा घेऊन आला आहे. दैत्यराज ती इच्छा व्यक्त करावी. भोलेनाथ, आपला हा कैलास पर्वत माझा व्हावा, आपण येथून प्रस्थान करावं हीच माझी इच्छा आहे. दैत्यराज कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस, पराक्रमी आहेस, यात मात्र शक्य नाही. पराक्रमी तर हा सिंधुरासूर आहे. म्हणूनच तर 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र, वैकुंठ अधिपती वेश नारायण त्याच्या वैकुंठावर सत्ता प्रस्थापित करून एक स्वारी तुमच्या कैलास पर्वतावर महादेव. दैत्यराज हा केवळ तुझा धर्म आहे. ज्या ईश्वराची भक्ती केली त्याच परमात्म्याने तुला अजिंक्यचं वरदान केले. आता वराचा तू नृत्य करत आहेस. नाही महादेव, अंतिम चेतावणी देतो, या सिंधुरासुराच्या क्रोधाला आमंत्रित करू नका, अन्यथा तुमचा सुद्धा नाश करेल. दैत्यराज तुम्ही वेळ केली नाही. हा विश्वविजेता भोलेनाथ तुला अभयदान देणार. नाही भोलेनाथ, अंतिम चेतावणी देऊन झाले, आदेश देतोय. सोडा महादेव, अन्यथा सिंधुरासुराच्या पराक्रमाला फळे पडा. दैत्यराज, या भोलेनाथाच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नका. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी क्षणार्धात सर्वांना भस्मसात होतो, त्याप्रमाणे तुझाही भस्म होईल. अनंत भोलेनाथ, ध्यानात असू द्या. ब्रह्मदेवाच्या वराने अमर झालोय, माझा मृत्यू होण्यास संभव. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण, दैत्य नव्हे. देवश्रेष्ठ, वेळ कशाला महादेव, आव्हान करतो तुमच्या देवत्वाला. असेल बहुपाशात सामर्थ्य तर स्वीकार रणांगण. दैत्यराज, अभोनात विश्वविजेता आहे, विश्वविजेता. तुझ्यासारख्या कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन आम्ही काय जरी तुला नामोहरण केलं तुझ्यासारख्या दैत्याची दैत्य, दैत्य काय महादेव, मग माझी सत्ता इथे चालणार. आज तुम्हाला नामोहरण करून तुमच्या कैलास पर्वतावर हा सिंधुरासूर दैत्य विराजमान होणार. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहूया जय पराजय कोणाचा होतो. वेळ कशाला, होऊन जाणार असताना महादेव. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. या कर्तव्याला हा सिंधुरासूर दैत्यास रण लावणार महादेव. दैत्यराज, संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचे सामर्थ्य या विश्वविजेत्यामध्ये आहे. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंत